मित्रांनो नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानवर आपण जी कारवाई केली आणि त्यांचे हवाई अड्डे उद्ध्वस्त करून टाकले, त्यानंतर पाकिस्तानी सेना आपल्या समोर गुडघ्यावर आली। पाकिस्तानने अमेरिकेशी भीक मागितली की काहीही करून भारताला तुम्ही समजवा आणि युद्धबंदी करा। तेव्हा भारत सरकारने स्पष्ट शब्दात सांगितलं की युद्धबंदी हवी असेल तर पाकिस्ताननेच आम्हाला फोन करून युद्धबंदीची भीक मागितली पाहिजे आणि तेव्हाच युद्धबंदी होईल। जेडी वान्सने पाकिस्तानला तेच सांगितलं आणि शेवटीच पाकिस्तानच्या डीजीएमओने आपल्या डीजीएमओला कॉल केला आणि मग युद्धबंदी तात्पुरती युद्धबंदीची घोषणा झाली। पण भारत सरकारने किंवा नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटरद्वारे किंवा वृत्तवाहिन्यांवर येऊन ही घोषणा करण्याच्या पूर्वीच अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरद्वारे एक ट्विट करून घोषणा केली की माझ्यामुळेच पाकिस्तान आणि भारत यांच्यामधलं युद्ध थांबलंय। आणि त्यानंतर सुद्धा अनेक वृत्तवाहिन्यांना मुलाखत देताना असेल किंवा पत्रकार परिषदेमध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये गेल्यानंतर हे त्यांनी क्लेम केलं की एक मोठा अणुअस्त्रांचं युद्ध मी थांबवलं, माझ्यामुळे अनेक लोकांचा जीव वाचलाय आणि युद्धबंदीचं श्रेय हे मलाच भेटलं पाहिजे। त्यानंतर भारत सरकारने या क्लेमवर अनेक वेळा स्पष्टीकरण दिलंय आणि काय झालं हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं। स्वतः नरेंद्र मोदींनी संसदेत उभं राहून हे म्हटलंय की डोनाल्ड ट्रम्पच काय, जगातल्या कुठल्याही दुसऱ्या देशातल्या नेत्याने आमच्यावर दबाव किंवा हे युद्ध थांबवण्यासाठी एकही टिप्पणी केलेली नव्हती। पाकिस्ताननेच आमच्याकडे भीक मागितली की आम्हाला युद्धबंदी हवी आहे आणि त्यामुळेच कायमची युद्धबंदी झालेली नाही तर तात्पुरती युद्धबंदी आमच्याद्वारे ही केली गेलेली आहे। त्या डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीच सहभाग नव्हता। त्यामुळे ट्रम्प हे जागतिक स्तरावर एक मनोरंजनाचा विषय ठरले आणि ते जे क्लेम करतात ते पूर्णपणे खोटं आहे हे सर्व लोक छापायला लागले। त्यामुळे त्यांच्या प्रतिष्ठेला एकतर नुकसान पोहोचलं की एक नेता, भारतासारख्या देशाचा नेता हे स्वीकार करायला तयार नाही आहे की अमेरिकेने त्यांचं युद्ध थांबवलं। त्यानंतर आपण रशियाकडून जे तेल विकत घेत होतो आणि त्यातही ते तेल विकत घेऊन त्याला रिफाइंड करून अमेरिकन किंवा युरोपच्या बाजारपेठेत कमी किमतीमध्ये जास्त फायद्यासाठी म्हणजे अमेरिकन कंपनीला नुकसान पोचावं असं आपण काम करत होतो। त्यामुळे हे दुसरं कारण ठरलं ज्यामुळे ट्रम्प हे नाराज झाले। आणि तिसरं कारण, ट्रम्पने जे आपल्यावर टॅरिफची धमकी दिली आणि आपल्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, पण नरेंद्र मोदींनी त्यांना सांगून टाकलं की शेतकऱ्यांचं हित हे माझ्यासाठी सर्वोपरी आहे। तुम्ही जे मला सांगताय की शेती आणि दुग्ध उत्पादनाचं बाजारपेठ आमच्यासाठी उघड करा, ते मी करायला तयार नाही आहे। या एकूणच 3 कारणांमुळे शेवटी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50% टॅरिफ लावून टाकलं। डोनाल्ड ट्रम्प यांना असं वाटत होतं की टॅरिफ जर लावलं तेही 50% तर नरेंद्र मोदींवर दबाव येईल आणि ते आपल्यासमोर झुकतील। आपण युद्धबंदी केली आणि त्यातही आपल्यासाठी बाजारपेठ सुद्धा भारताची उघड करून टाकतील असा अंदाज, अशी अपेक्षा त्यांना होती। पण नरेंद्र मोदी झुकायला तयार नाही हे त्यांनी स्पष्ट केलं। त्यांनी सरळ सरळ सांगून टाकलं की शेतकऱ्यांचं हित हे माझ्यासाठी सर्वोपरी आहे आणि वैयक्तिक नुकसान सहन करावं लागलं तर त्याच्यासाठी सुद्धा मी तयार आहे आणि भारताचं अहित होईल असं कुठलाही निर्णय घेणार नाही। त्यामुळे ट्रम्प यांना आता हळूहळू कळायला लागले की जो टॅरिफवाला निर्णय आपण घेतलं, ज्याला आपण हतियार समजत होतो, ते स्वतःसाठीच आपण गड्ढा खोदून घेतलेला आहे, आपल्याच पायावर धोंडा मारून घेतला। कारण आज जागतिक मीडिया किंवा विशेष करून जर्मनीमध्ये एक प्रतिष्ठित वृत्तपत्र आहे FAZ यांनी एक बातमी छापली आणि त्या बातमीत त्यांनी दावा केला की मागच्या आठवड्यापासून आत्तापर्यंत कमीत कमी 4 वेळा ट्रम्प यांनी मोदींना फोन करण्याचा प्रयत्न केला आहे, पण एकदाही मोदींनी फोन उचललेला नाही। या अगोदर सुद्धा G7च्या समिटला मोदी हे कॅनडाला गेले होते आणि तिथे ट्रम्प यांनी त्यांना आमंत्रण दिलं होतं की अमेरिकेत येऊन माझी भेट घेऊन जा। तेव्हा मोदी हे पहिले पंतप्रधान ठरले ज्याने अमेरिकेच्या राष्ट्रपतींचं आमंत्रण हे धुडकावून लावलं। त्यानंतर आपल्याला कळालंच की ट्रम्प यांच्या डोक्यात काय खुराफत सुचत होती, कारण आसिम मुनीरलाही अमेरिकेत त्यांनी बोलवलेलं होतं। त्याचवेळी नरेंद्र मोदी हे अमेरिकेत येतील आणि एका टेबलावर आपण त्यांना दाखवायचं म्हणजे या दोघांमध्ये युद्धबंदी आपणच घडवून आणली आहे हे जागतिक मीडियामध्ये प्रसारित करून आपली स्वतःची प्रतिष्ठा वाढवून घ्यायचं ही खुराफत त्यांच्या डोक्यात होती आणि मोदींनी हे ओळखलं। हे होण्यापूर्वीच त्याला धुडकावून लावलं आणि भारतात निघून आले। आता ट्रम्प यांना कळतंय की जे टॅरिफ आपण भारतावर लावले त्या टॅरिफचं नुकसान हे त्यांना स्वतःला आणि अमेरिकन जनतेलाच व्हायला लागले। कारण अमेरिका ही औषधासाठी भारतावर निर्भर आहे। 90% मोबाईल अमेरिकेतले हे भारतात बनतात, 3 पैकी 2 स्मार्टफोन हे भारतातले। जो टॅरिफचा पैसा अमेरिकेत आलाय, जे आपण मार्केटिंग करतोय, तो मुळात पैसा हा भारतातून किंवा दुसऱ्या कुठल्या देशातून येत नाहीये, तर अमेरिकन जनतेच्या खिशातूनच आपण काढतोय आणि जनतेला
हे कधी ना कधी कळणारच आहे. आपण जो हा खोटा प्रचार करतोय तो उघड पडणार आहे. त्यामुळे मोदींशी आपल्याला जवळीक साधावी लागेल, कारण जागतिक राजकारणामध्ये सुद्धा अमेरिका ही पिछाडीवर चालली आहे. ट्रम्पना जे वाटत होतं की मोदी आपल्यासमोर झुकतील, पण मोदींनी दुसरा डाव खेळण्याचं निश्चित केलं आणि लगेच अमेरिकेने जेव्हा आपल्यावर टॅरिफ लावले तेव्हा रशिया आणि चीनसोबत जवळीक साधण्यासाठी आपलं नियोजन सुरू केलं. सगळ्यात पहिल्यांदा तर त्यांनी अजित डोवालला म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराला रशियात जाऊन राष्ट्रपती पुतीन यांची भेट घ्यायला लावली. त्यानंतर चीनचे परराष्ट्र मंत्री भारतात आले, नरेंद्र मोदींसोबत त्यांची भेट झाली. त्यानंतर जयशंकर हे चीनमध्ये जाऊन चीनच्या राष्ट्रपतींची भेट घेऊन आले. थोडक्यात मोदींचं नियोजन हे होतं की आशियात जे अमेरिकेचं अस्तित्व आहे त्यावरच चीन आणि रशियासोबत जवळीक साधून एक मोठा घाव घालायचा. आणि यामुळेच आज डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेतल्या सर्वच राजनेत्यांची झोप उडालेली आहे. आजपर्यंत ज्या भारताला त्याने चीनच्या विरोधात लढण्यासाठी एक प्यादा समजलेला होता, तो प्यादा आज चीन आणि रशियाचा इतक्या जवळ चालला आहे. आणि त्याचं कारण काय, तर डोनाल्ड ट्रम्प. आणि त्या कारणानेच डोनाल्ड ट्रम्प हे काहीही करून आपल्या जुन्या मित्राशी चांगले संबंध साधण्याचा प्रयत्न करतायत. पण तो जुना मित्र म्हणजे नरेंद्र मोदी मात्र ट्रम्प यांच्याशी बोलण्यासाठी सुद्धा तयार नाही आहेत, कारण जो दगा ट्रम्प यांनी दिलाय तो मोदी विसरणार नाही. तो स्वभाव आहे नरेंद्र मोदींचा. जर ट्रम्प यांनी टॅरिफ लावण्याच्या अगोदर किंवा नरेंद्र मोदींशी शत्रुता पत्करण्याच्या अगोदर जर मोदींच्या इतिहासाचा अभ्यास केला असता तर त्यांना कळालं असतं की नरेंद्र मोदी एक असा व्यक्ती आहे जो मित्राशी मरेपर्यंत मैत्री जपणार आहे. कोणतीही कितीही कठीण परिस्थिती असेल पण साथ सोडणार नाही. पण जर त्या मित्राने दगा दिला तर मरेपर्यंत त्याला विसरणारही नाही आणि हिशोब चुकता करून राहणारच. हा इतिहास आहे मोदींचा. आणि याचं उदाहरण जर तुम्हाला घ्यायचं असेल तर केशुभाई पटेल यांचं उदाहरण पहा. नरेंद्र मोदींनी वारंवार सार्वजनिकरित्या हे सांगितलेलं आहे की केशुभाई पटेल हे आपले राजकीय गुरु आहेत, त्यांच्यामुळेच आज राजकारणात आहे. पण त्याच व्यक्तीने म्हणजे गुरु समान व्यक्तीने जेव्हा नरेंद्र मोदींना दगा दिला तेव्हा त्यांचा हिशोब कसा मोदींनी चुकता केला हे पाहायला पाहिजे. गुजरातमध्ये 90चा एक असा काळ होता जेव्हा दोनच नेत्यांचं वर्चस्व संपूर्ण राज्यावर होतं. या दोन नेत्यांच्या इच्छेशिवाय राज्यात काहीही घडणं हे जवळजवळ अशक्यच होतं. त्यातले पहिले म्हणजे शंकरसिंग वाघेला आणि दुसरे केशुभाई पटेल. हे दोन्ही कद्दावर नेते, बीजेपीचेच नेते, पण एकाच पक्षाचे असून सुद्धा या दोघांमध्ये प्रतिस्पर्धा होती. दोघांनाही मुख्यमंत्री व्हायचं होतं, कारण शक्तीच दोघांची इतकी होती. त्यामुळं केशुभाई पटेल यांनी वाघेलांवर चेक ठेवण्यासाठी, त्यांना ताब्यात ठेवायला, त्यांची ताकद कमी करण्यासाठी नरेंद्र मोदी यांना ताकद पुरवायला सुरुवात केली. त्यांना राजकारणात आणलं, कारण मुख्यमंत्री पद एक होतं आणि दोघांपैकी फक्त एकालाच त्या पदावर विराजमान होता येऊ शकत होतं. त्यामुळे 1995ला जेव्हा गुजरातमध्ये बीजेपीची सरकार आली आणि केशुभाई पटेल यांना बीजेपीच्या हायकमांडने मुख्यमंत्री म्हणून नियुक्त केलं, त्यानंतर वाघेला हे अतिशय नाराज झाले. त्यांना वाटायला लागलं की माझ्यामुळे सरकार आली आहे, त्या कारणाने मलाच मुख्यमंत्री असायला पाहिजे होतं. त्यामुळे 7 महिन्याच्या कालावधीतच बीजेपीमध्ये त्यांनी फूट पाडली आणि आपल्या बाजूचे आमदार घेऊन ते काँग्रेसमध्ये निघून गेले आणि स्वतः मुख्यमंत्री झाले. त्यांची सरकारही काही जास्त काळासाठी टिकली नाही आणि 1998ला राज्यात मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागल्या. नरेंद्र मोदींनी आपल्या गुरुसाठी म्हणजे केशुभाई पटेल यांच्यासाठी पोस्टर लावणं, सभा घेणं, प्रचार करणं, छोट्यातले छोटे कामं केले. जे पद मिळेल ते घेतलं, जे काम आपल्याला दिलं असेल ते केलं, कारण केशुभाई पटेल हे आपले गुरु आहेत. त्यांच्यामुळेच आपलं अस्तित्व हे समजून त्यांनी केलेलं ते काम होतं. 1998ची निवडणूक केशुभाई पटेल जिंकले, मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर जी अपेक्षा नव्हती ते त्यांनी केलं आणि पहिल्याचं खंजीर नरेंद्र मोदी म्हणजे आपल्या शिष्याच्या पाठीतच खुपसून टाकलं. त्याच्या मनात अशी भावना होती की वाघेला तर काँग्रेसमध्ये निघून गेलेत, आता नरेंद्र मोदींना जे आपण मोठं केलं आहे आणि या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जी त्याची इतकी छवी मोठी झाली आहे त्याला काहीही करून आपल्याला कमी करावंच लागेल. आणि आपलंच नेतृत्व हे राज्याच्या राजकारणात आपल्याला निर्माण करायचं असेल तर नरेंद्र मोदींना बाजूला करावंच लागेल. त्यामुळे राज्यातून बाहेर काढून नरेंद्र मोदींना केशुभाई पटेल यांनी दिल्लीत हाकलवून दिलं. जवळजवळ आपण असं म्हणू शकतो की गुजरातमध्ये येण्यात सुद्धा त्यांनी बंदी घातलेली होती नरेंद्र मोदींसाठी. अशी अट ठेवली होती की राज्यात यायचं असेल तर नेत्यांना किंवा पत्रकारांशी नरेंद्र मोदींनी संवाद साधायचा नाही. आपले वैयक्तिक काम असतील ते करायचे आणि गपगुमानं पुन्हा एकदा दिल्लीत निघून जायचं. हे केलेले उपकार आणि आपल्या पाठीत जे खंजीर
केशुभाई पटेल यांनी खुपसलं ते नरेंद्र मोदी कधीच विसरले नाहीत आणि त्यांचा हिशोब त्यांनी वेळ आल्यावर चुकता केलाच. इतका अपमान होऊन सुद्धा नरेंद्र मोदींनी कधी केशुभाई पटेल यांच्या विरोधात एक शब्द सुद्धा काढला नाही. पण 2001ला जेव्हा भुजमध्ये प्रचंड भूकंप आला आणि जवळजवळ 12,000 पर्यंत लोक मारले गेले, त्यात जे बचाव कार्य केलं गेलं त्यात मोठा भ्रष्टाचार झालाय असे जेव्हा विरोधकांकडून आरोप झाले, त्या आरोपांवरून केशुभाई पटेल यांना मुख्यमंत्री पदावरून खाली उतरवलं गेलं आणि बीजेपीच्या हायकमांडला म्हणजे अडवाणी आणि अटल बिहारी वाजपेयी यांना प्रश्न पडला की कोणत्या नेत्याला आपण मुख्यमंत्री म्हणून पाठवूया. नेता असा असला पाहिजे जो निर्णय घेण्यात भक्कम असावा, आपल्या निर्णयावरून मागे हटणार नाही आणि हिंदुत्ववादी असावा. त्यामुळे नरेंद्र मोदी यांचं नाव पुढे केलं गेलं आणि 2001ला गुजरातचे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. लोकांना आश्चर्य झालं की ज्या व्यक्तीने त्यांना राज्यातून बाहेर हाकलवलं होतं, मुख्यमंत्री पद मिळाल्यावर सगळ्यात पहिला पेढा, पहिली मिठाई जर नरेंद्र मोदींनी कोणाला दिली असेल तर ते केशुभाई पटेल यांना दिलं. याचा अर्थ हा नव्हता की दिलेला दगा नरेंद्र मोदी विसरले, पण कधी खुलून बोलून दाखवलं नाही, पण त्यांचा कार्यक्रम केलाच. आणि आज अशी परिस्थिती आहे की गुजरातच्या युवा वर्गाला केशुभाई पटेल यांचं नाव सांगितलं की त्यांना कळत नाही की हा व्यक्ती कोण होता. एकेकाळचा ज्याच्या इशाऱ्यावर राजकारण चालायचं गुजरातचं, त्याचं नाव नरेंद्र मोदींनी गुजरातच्या राजकारणातून आज गायब करून टाकलेलं आहे आणि यालाच म्हणतात हिशोब चुकता करणं. 2007 येईपर्यंतच केशुभाई पटेल यांना कळालं की नरेंद्र मोदी त्यांच्यासोबत कोणत्या प्रकारचा गेम खेळतायत आणि काँग्रेसचा प्रचार करण्यासाठी ते बीजेपीत असतानाही कामावर उतरले. याला म्हणतात गेम करणं आणि तेही एकही चुकीचा शब्द न बोलता. आणि याची अनुभूती कदाचित ट्रम्प यांना सुद्धा व्हायला लागली आहे, कारण राजकारणात जागतिक स्तरावर जे डाव आता नरेंद्र मोदींनी खेळायला सुरुवात केली आहे त्यापासून अमेरिकेला हे एकाहून एक मोठे झटके लागायला सुरुवात झाली आहे. आणि ते लागू नये, आपलं राजकारण संपू नये याकरताच एकामागून एक फोन ट्रम्पद्वारे मोदींना केले जात आहेत. पण मोदींचा स्वभाव हा आता जगजाहीरच आहे की जोही त्यांना दगा देईल तो दगा सहजा नरेंद्र मोदी विसरत नाही, त्याचा हिशोब चुकता करतातच आणि तो हिशोब अमेरिकेसोबत किंवा ट्रम्प यांच्यासोबत सुद्धा चुकता होणारच आहे. असं मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.